गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रफुल्ल पंडित. आज आपण ह्यूमन रेस्पिरेशन ह्या लेसनवरती चर्चा करणार आहे. हा लेसन मी तुम्हाला शिकवणार आहे. इयत्ता 11वीमध्ये आपण रेस्पिरेशन हा शब्द पाहिलेला आहे. रेस्पिरेशनमध्ये जी काही ॲटमॉस्फिअरमध्ये असणारी एअर आहे, ऑक्सिजन आहे, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जातो आणि त्या ऑक्सिजनचं युटिलायझेशन करून एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP तयार केली जाते. सेम जसं आपण 11वीमध्ये पाहिलं, ऑक्सिजन हा प्लांट्स युटिलाइज करतं, प्लांट सेल युटिलाइज करतं आणि त्याच्या माध्यमातून ATP तयार केलं जातं. एक ग्लुकोज मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि तिथं 38 ATP मॉलिक्यूल्स तयार होतात. सेम ह्यूमन रेस्पिरेशनमध्ये असणार आहे. ह्यूमन रेस्पिरेशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही रेस्पिरेशन होतं आहे ते कसं होतं, त्याचं मेकॅनिझम काय आहे, इन्वॉल्ड असणारे ऑर्गन कुठले असतात आणि रिलेटेड रेस्पिरेटरी सिस्टीम कुठले कुठले डिसीजेस होतात, हे सगळं आपण ह्या लेसनमध्ये स्टडी करणार आहे. नीटच्या दृष्टिकोनातून, एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून हा लेसन महत्त्वाचा आहे. कारण मेडिकल MBBS किंवा आपण जे मेडिकल सायन्स आहे त्याच्याशी डायरेक्ट रिलेशन दाखवणारा हा लेसन असल्यामुळं याचा व्यवस्थित अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. नाव द फर्स्ट थिंग इज व्हॉट इज मीन बाय रेस्पिरेशन. रेस्पिरेशन, आता तुम्ही सगळेजण म्हणाल की रेस्पिरेशन म्हणजे काय, श्वसन. ओके, व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली रेस्पिरेशन. रेस्पिरेशन इज, जर बऱ्यापैकी आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे किंवा आपल्याला शिकवलं आहे की ॲटमॉस्फिअरमधील जो ऑक्सिजन आहे तो बॉडीमध्ये जातं म्हणजेच कुठं जाणार आहे, लंग्जमध्ये जाणार आहे. ओके, आणि लंग्जमधला CO2 पुन्हा कुठं येणार आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये येणार आहे. राईट, हे म्हणजे श्वसन. हे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे, पण ॲक्च्युअली ह्याला श्वसन म्हणत नाही आहे, तर ह्याला म्हणतात ब्रिदिंग. ओके, मग इथं आपल्या लक्षात येईल की ब्रिदिंग इज अ पार्ट ऑफ रेस्पिरेशन. राईट, ब्रिदिंग इज नथिंग बट two processes. First is inhalation. First thing is the inhalation of O2 and second part is exhalation of CO2. ओके, म्हणजे बाहेरची ॲटमॉस्फिअरमधली एअर म्हणजेच ऑक्सिजन लंग्समध्ये जाणं, दॅट इज कॉल्ड ॲज द इनहेलेशन ऑफ O2 आणि ह्याला नाव दिलेलं आहे इन्स्पिरेशन. ह्याला आपण म्हणतो इन्स्पिरेशन. तसंच आपल्या बॉडीमध्ये तयार झालेला जो काही कार्बन डायऑक्साईड असेल तो लंग्समधून बाहेर टाकला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज एक्झलेशन ऑफ CO2 इज नोन ॲज एक्सपिरेशन. इट मीन्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन आर द पार्ट्स ऑफ रेस्पिरेशन. देन व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय रेस्पिरेशन. रेस्पिरेशन, इथं आपण डेफिनेशन बघूया. रेस्पिरेशन मीन्स ऑक्सिडेशन ऑफ फूड और कार्बोहाइड्रेट. ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहाइड्रेट्स और आपण ह्याला आणखी म्हणू शकतो ग्लुकोज. ओके, ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू प्रोड्यूस, काय प्रोड्यूस करणार आपण, टू प्रोड्यूस एनर्जी. ओके, पण ही एनर्जी कसे असेल, इन द फॉर्म ऑफ ATP. लॉंग फॉर्म ऑफ ATP इज ॲडेनोझाईन ट्रायफॉस्फेट. ओके, देन आणखी काय होईल याच्यामध्ये, देर इज लिबरेशन ऑफ CO2 along with water vapors. Okay, this whole process is known as the respiration. ओके, नाव फ्रेंड्स, आपण 11th पण जे काही फायलम पाहिलेले आहेत त्या प्रत्येक फायलममध्ये प्रेझेंट असणारे ॲनिमल्स आहेत, त्या ॲनिमल्समध्ये होणारं रेस्पिरेशन आणि त्यांचे रेस्पायरेटरी ऑर्गन्स याचा एक चार्ट तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. तो चार्ट तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढा. जर रिगार्डिंग काय डाऊट्स असतील तर तुम्ही तुमचे डाऊट्स आपल्या ग्रुपवरती सेंड करा किंवा खाली नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. ओके, नाव आपण रेस्पिरेशनची डेफिनेशन बघितली. प्लांटमध्ये रेस्पिरेशनसाठी ऑर्गन कुठला असतो, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, देअर आर व्हेरियस ऑर्गन्स इन प्लांट्स फॉर रेस्पिरेशन. ऑर्गन्स इन प्लांट फॉर रेस्पिरेशन. जसं आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशनसाठी फक्त
नोज आहे आणि नोजमधून एअर आतमध्ये जाते. तसं प्लांटमध्ये नाही आहे. प्लांटमध्ये असं स्पेसिफिक नोज असतं का? नाही आहे. मग प्लांटमध्ये बघा, जर आपण लीफ घेतलं तर लीफला स्मॉल पोर्स असतात. दॅट स्मॉल पोर्स आर कॉल्ड ॲज द स्टोमा, थ्रू विच एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. ओके. देन जर आपण बार्क घेतलं किंवा झाडाचं जे खोड घेतलं तर त्यासाठी काय असतात? त्याच्यावरती पण छोटे छोटे पोर्स असतात. दॅट आर कॉल्ड ॲज द लेंटिसेल्स. ओके. जर आपण रूट घेतलं तर काही रूट्स असतात जे जमिनीमध्ये प्रॉपर गॅसेस एक्सचेंज करू शकत नाहीत, तर असे रूट्स जमिनीतून बाहेर येतात. हे ऑलरेडी आपण 11th मध्ये पाहिलेलं आहे. दॅट रूट्स आर कॉल्ड ॲज द न्यूमॅटोफोर रूट्स. न्यूमो मीन्स एअर. ते एअर घेण्यासाठी बाहेर येतात म्हणून त्याला म्हटलं न्यूमॅटोफोर रूट्स. मग त्यांना पण काय प्रेझेंट असतं? लेंटिसेल्स. ओके. म्हणजे प्लांट्समध्ये स्टोमॅटा, लेंटिसेल्स याच्यामधून एअर आतमध्ये जाते. आतमध्ये तयार झालेलं जे काही CO2 वेपर्स असतील ते बाहेर पडतात. ओके. दीज आर ऑर्गन्स प्रेझेंट इन प्लांट्स फॉर रेस्पिरेशन. तेच आता आपल्याला बघायचं आहे. वेगवेगळे फायलम्स, त्यामध्ये प्रेझेंट असणारे ॲनिमल्स आणि त्या ॲनिमलचं रेस्पायरेटरी ऑर्गन्स कुठले असतील तो चार्ट दिला आहे. तो चार्ट प्रॉपर तुम्ही प्रिपेअर करा. आता आपण पुढे बघणार आहे ते प्रॉपर टॉपिकला येतोय आपण. ते आहे ह्युमन रेस्पिरेशन. ओके. ह्युमन रेस्पिरेशनमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण श्वास कसा घेतो, हेच आपल्याला बघायचं आहे. ओके. ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम. ओके. जसं आपण 11th मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिली, तसंच इथं आपण बघणार आहे ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम. कुठलीही सिस्टीम बघण्यापूर्वी किंवा कुठलीही सिस्टीम बघत असताना आपल्याला त्या 3 गोष्टींचा विचार करावा लागतो. एक म्हणजे त्या सिस्टीमची ॲनाटॉमी, दुसरं असेल ते फिजिओलॉजी आणि तिसरा पार्ट असेल तो डिसीजेस. आता आपण बघूया ॲनाटॉमी. ॲनाटॉमी ऑफ रेस्पायरेटरी सिस्टीम. ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीमची ॲनाटॉमी. ॲनाटॉमी म्हणजे काय? रचना. रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये किंवा रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये कुठले कुठले ऑर्गन, कुठले कुठले अवयव इन्वॉल्व आहेत, जसं आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघितलं तसंच इथं आता आपण बघणार आहे. तर ऑर्गनची सुरुवात आपण जे श्वसन करतो ते श्वसनासाठी आवश्यक असणारं म्हणजे असेल ते आपलं नोज अँड इट्स नॉस्ट्रिल्स. ओके. नॉस्ट्रिल्स नाकाला असणारे होल्स. दुसरा, नॉस्ट्रिल्स क्रॉस करून आपण आतमध्ये गेलो तर तिथं आपल्याला एक कॅव्हिटी बघायला मिळते. दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज द नेझल चेंबर. त्याच्या पुढे जर गेलो आपण तर पुढे आपल्याला बघायला मिळेल फॅरिंग्स. फॅरिंग्सला मराठीमध्ये आपण म्हणतो घसा. त्याच्यानंतर आहे लॅरिंग्स, ज्याला म्हटलं जातं स्वरयंत्र. स्वरयंत्राच्या पुढे जर आपण गेलो तर तिथं आपल्याला एक पाईप बघायला मिळते. दॅट पाईप इज कॉल्ड ॲज द विंड पाईप आणि त्याचं नाव आहे ट्रॅकिया. ओके. ट्रॅकियाच्या 2 ब्रँचेस बघायला मिळतील, ज्याला आपण म्हणतो ब्रॉन्काय अँड ब्रॉन्कायच्या ब्रँचेस असतील त्याला म्हटलं जातं ब्रॉन्किओल्स. ओके. हे ब्रॉन्काय आणि ब्रॉन्किओल्स एंटर्ड कुठं होतं? लंग्समध्ये. ओके. मग पुन्हा एकदा आपण जो पाथ आहे तो बघूया. ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीमची सुरुवात नोजपासून होईल. नोजचं कंटिन्युएशन आपल्याला नेझल चेंबरमध्ये बघायला मिळेल. नेझल चेंबरचं कंटिन्युएशन फॅरिंग्समध्ये बघायला मिळेल. फॅरिंगचं कंटिन्युएशन लॅरिंग्सपासून आपल्याला बघायला मिळेल ट्रॅकिया, ज्याला विंड पाईप असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे विंड पाईपला 2 ब्रँचेस तयार होतात. या 2 ब्रँचेसला म्हटलं जातं ब्रॉन्काय, राईट ब्रॉन्काय, लेफ्ट ब्रॉन्काय. आणि त्याच्या ज्या ब्रँचेस असतील त्यांना म्हटलं जातं ब्रॉन्क्युअल्स. आणि फायनली हे सगळं एंटर्ड कुठं होतं? लंग्समध्ये. लंग्स इज द मेजर रेस्पायरेटरी ऑर्गन ऑफ रेस्पायरेटरी सिस्टीम. आता ह्या प्रत्येक ऑर्गनचा आपण डिटेल स्टडी करणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया नोज अँड नॉस्ट्रिल्स. ओके. आपण बघतो सगळेजण आपण नाकाने श्वास घेतो. नाकांना श्वास घेण्यासाठी जे 2 होल्स आहेत बाहेर, दॅट आर कॉल्ड ॲज द नॉस्ट्रिल्स. आता जसं सपोज दिस इज द नोज. ओके. ह्या नोजला बाहेरच्या बाजूला हे ओपनिंग आहे. दिस ओपनिंग इज कॉल्ड ॲज द नॉस्ट्रिल. ओके. 2 नॉस्ट्रिल्स आपल्याला बघायला मिळतील. आणि ह्यात जसं बाहेरच्या बाजूला नॉस्ट्रिल्स आहेत, बाहेरच्या बाजूला ओपनिंग आहे, तसंच आतल्या बाजूला नोजमध्ये ओपनिंग असतं. दॅट
openings are also called as nostrils, but they are present inside, hence called as the internal nostrils. आणि बाहेर असतील त्याला आपण काय म्हणू मग, एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. ओके, हे झालं नोज. आता हे इंटरनल आणि एक्सटर्नल ह्या दोन नॉस्ट्रिलच्या मध्ये आपल्याला एक चेंबर तयार झालेलं बघायला मिळतं. दॅट चेंबर इज कॉल्ड ॲज द नेझल चेंबर. ओके, नेझल चेंबर म्हणजे काय, नेझल चेंबर नथिंग बट ए कॅव्हिटी बिटवीन एक्सटर्नल नॉस्ट्रिल अँड इंटरनल नॉस्ट्रिल. आता जर आपण बघितलं आपलं नेझल चेंबर, तर ह्या नेझल चेंबरला मध्ये एक पडदा असतो. ओके, म्हणजे इथं मी तुम्हाला हा असा पडदा दाखवतो. ओके, म्हणजे दोन होलच्या मध्ये किंवा आतलं जे चेंबर आहे त्या चेंबरच्या मध्ये पडदा असल्यामुळे त्याचं राईट चेंबर आणि लेफ्ट चेंबर असे दोन पार्ट झालेले आहेत. ओके, दिस सेप्टम इज कॉल्ड ॲज द मेसेथमॉइड. ओके, म्हणजे नेझल चेंबरमध्ये जो काही सेप्टम आहे दॅट सेप्टम इज कॉल्ड ॲज द मेसेथमॉइड. मेसेथमॉइड इज मेड अप ऑफ कार्टिलेज. हे कशाचं बनलेलं असतं, कार्टिलेजचं बनलेलं असतं. इथं तुमचा MCQचा क्वेश्चन अराईज होऊ शकतो. द सेप्टम प्रेझेंट और कार्टिलेजिनस सेप्टम प्रेझेंट इन नेझल चेंबर इज नोन ॲज, मग त्याला काय म्हणणार आहे आपण, मेसेथमॉइड म्हणणार आहे. ओके, देन आता हे जे नेझल चेंबर आहे या नेझल चेंबरचे परत 3 पार्ट केलेले आहेत. ओके, मी इथं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो. ह्या नेझल चेंबरचे 3 पार्ट केलेत. हा जो एंटेरियर पार्ट आहे, दिस एंटेरियर पार्ट, ओके, दिस एंटेरियर पार्ट हॅज सम हेअर्स इंटरनली. म्हणजे तुम्ही जर नाक वरती करून बघितलं तर नाकामध्ये आपल्याला हेअर्स दिसतात. हेअर्स कशासाठी असणार आहेत, दिस हेअर्स आर, ओके, नेझल पर एकदा मी रिपीट करतो. नेझल चेंबरचे 3 पार्ट्स होतात. पहिला पार्ट असेल एंटेरियर पार्ट, मधला पार्ट मिडल पार्ट आणि जो पाठीमागचा असेल त्याला म्हटलं जातं पोस्टेरियर पार्ट. ओके, अँटेरियर पार्टला नाव दिलं आहे, अँटेरियर पार्टला म्हटलं जातं वेस्टिब्यूल. ओके, जो मिडल पार्ट आहे दॅट मिडल पार्ट अँड पोस्टेरियर पार्ट इज द सेन्सरी पार्ट. ओके, अशा पद्धतीनं हे 3 पार्ट्स आपल्याला बघायला मिळतील. आता पहिल्यांदा आपण बघू वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल हॅज न्यूमरस हेअर्स. कशासाठी हेअर्स प्रेझेंट असतील, टू ट्रॅप द डस्ट पार्टिकल. ओके, म्हणजे जेव्हा आपण श्वास घेणार आहे तेव्हा हवेमध्ये असणारे जे छोटे छोटे धुळीचे कण असतील ते नाकामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं हे एअर पार्टिकल्स ट्रॅप करतात, त्याला इंटरनली लंग्समध्ये जाऊ देत नाहीत. मधला पार्ट जर आपण बघितला तर मधला पार्ट हा मेम्ब्रॅनस असतो, म्हणजे तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये रेडिश दिसतो. रेडिश कशामुळे दिसतो, कारण तिथं मोठ्या प्रमाणावरती ब्लड सप्लाय असतो. ओके, मग हा मिडल पार्ट जो आहे हा मिडल पार्ट हॅविंग रिच ब्लड सप्लाय. कशासाठी असेल, ॲज वी नो आपल्या ब्लडचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं जास्त असतं. ओके, म्हणून आपण काय म्हटलं जातं किंवा आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत. एअर जे आतमध्ये जाते त्या एअरला मॉइस्ट करायचं आणि वॉर्म करायचं काम हा मधला पार्ट करत असतो, मॉइस्ट अँड वॉर्म करायचं. जर एक कोल्ड एअर आपल्या लंग्समध्ये गेली तर त्याने काय होऊ शकेल, निमोनिया. म्हणून तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला निमोनियाचे पेशंट किंवा निमोनिया झालेलं बघायला मिळतं. देन सगळ्यात पाठीमागचा पार्ट असेल तो त्याला म्हटलं जातं सेन्सरी पार्ट. सेन्सरी पार्ट इथं जे काही सेन्सरी सेल्स प्रेझेंट असतात, हे सेन्सरी सेल्स जो काही स्मेल येतो तो स्मेल डिटेक्ट करायचं काम किंवा स्मेल परसिव्ह करायचं काम हे हा पार्ट करत असतो. अशा पद्धतीने ह्याचे 3 पार्ट्स होतात. पहिला असेल अँटेरियर, दुसरा मिडल आहे आणि तिसरा असेल तो पोस्टेरियर असेल. ओके, हे झालं नेझल चेंबर. त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहे ते फॅरिंक्स. ओके, फॅरिंक्स ज्याला आपण काय म्हणतो, घसा म्हणतो. आता ह्या फॅरिंगचे सुद्धा 3 पार्ट्स होतात. ओके, सगळ्यात वरचा आहे तो नेझो फॅरिंग्स. ओके, त्याचं कंटिन्युएशन होतं माउथच्या रिजनमधला पार्ट असेल तो ओरोफॅरिंग्स आणि जो खालचा आहे जिथं स्वरयंत्र असतं त्याला म्हटलं जातं लॅरिंगोफॅरिंग्स. म्हणजे फॅरिंगचेच परत आपण किती पार्ट्स केले, 3 पार्ट्स, नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स अँड लॅरिंगोफॅरिंग्स. सपोज हे आपलं इथं नोज आहे असं आणि सपोज हा आपला फॅरिंगचा पार्ट आहे, तर ह्या नोजशी रिलेटेड जो पार्ट असेल त्याला आपण म्हणणार आहे नेझोफॅरिंग्स. जो माउथशी रिलेटेड पार्ट असेल त्याला म्हणणार आपण ओरोफॅरिंग्स आणि जिथं आपलं हे स्वरयंत्र असेल म्हणजेच लॅरिंग्स असेल त्याला आपण म्हणणार आहे लॅरिंगोफॅरिंग्स. असे 3 पार्टमध्ये फॅरिंग्स हे
डिवाइड केलं गेलेलं आहे. आता फॅरिंगचा रोल काय असणार आहे? फॅरिंग्स इज द जस्ट अ पाउच, त्याचे समवॉट मेजरमेंट लेंथ वगैरे 10 सेंटीमीटर टू 12 सेंटीमीटर हे सांगितलेले आहे. आणि जे काही ओपनिंग्ज आहेत म्हणजे कशाचं? डायजेस्टिव्ह सिस्टीमचं आणि रेस्पिरेटरीचं दोन्ही ओपनिंग कुठं प्रेझेंट असतं? फॅरिंग्सवर प्रेझेंट असतं. जे रेस्पिरेटरी सिस्टीमचं ओपनिंग आहे त्याला आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, त्याला म्हटलं जातं ग्लॉटिस. आणि ते ग्लॉटिसच्या वरती ते कव्हर करण्यासाठी एक कार्टिलेजिनस स्ट्रक्चर असतं. दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द इपिग्लॉटिस. जेव्हा आपण गिळतो त्यावेळेला इपिग्लॉटिस हे ट्रॅकियाचं म्हणजेच हे जे आपलं विंड पाईप आहे त्याचं ओपनिंग क्लोज करतं. ओके, त्यासाठी ते प्रेझेंट असणार आहे. याच्या पुढं आपण बघणार आहे ते याच्या पुढचा पार्ट असेल तो असणार आहे लॅरिंक्स. ओके, नेक्स्ट पार्ट इज द लॅरिंग्स. लॅरिंग्सला म्हटलं जातं स्वर यंत्र. ओके, आता लॅरिंग्स जर आपण जनरली ऑब्झर्व केलं तर फिमेलमध्ये आणि मेलमध्ये, मेलचा जो नेक रिजन आहे तिथं आपल्याला प्रोट्रुडेड लॅरिंग्स बघायला मिळतं. फिमेलमध्ये हे प्रोट्रुजन बघायला मिळत नाही. मेलमध्ये जे लॅरिंगचं प्रोट्रुजन झालेलं आहे म्हणजे पुढं आल्यासारखं दिसतं प्रोट्रुजन, दिस इज, त्यामुळं त्याला म्हटलं जातं मेल लॅरिंग्सला दुसरं एक नाव दिलेलं आहे ॲडम्स ॲपल. ओके, मेल लॅरिंग्सला काय म्हणणार आहे आपण? ॲडम्स ॲपल म्हटलं जातं. आता हे लॅरिंग जे आहे, दिस लॅरिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ व्हॉइस. मग त्यासाठी कसं असेल बघा, इथं समजा हे लॅरिंग्स असेल स्वरयंत्र, तर ह्याच्या बाजूला मसल्स प्रेझेंट असतील आणि ह्या मसल्सच्या जी काही मुवमेंट आहे त्याच्यावरती आपलं साऊंड प्रोडक्शन होत असतं. दिस मसल्स आर कॉल्ड ॲज द व्होकल कॉर्ड्स. ह्यांना काय म्हटलं जातं? व्होकल कॉर्ड्स म्हटलं जातं. ह्या व्होकल कॉर्ड्सचा साह्यानं आपण साऊंड प्रोड्यूस करू शकतो. ओके, दिस इज वॉट अबाउट लॅरिंग्स. देन लॅरिंगचं जे काही ओपनिंग असणार आहे जसं मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे, तर लॅरिंगचंच हे कंटिन्युएशन कशामध्ये होईल? पुढे विंड पाईपमध्ये होईल. त्या विंड पाईपला आपण म्हणणार आहे ट्रॅकिया. ओके, नेक्स्ट पार्ट असेल तो ट्रॅकिया. ट्रॅकिया इज नथिंग बट ए ट्यूब. आपल्या घशामध्ये असणारी एक जी लॉंग ट्यूब आहे, दिस ट्यूब इज कॉल्ड ॲज द ट्रॅकिया. आता ही ट्यूब कोलॅप्स होऊ नये म्हणून त्याला इंटरनली कार्टिलेजनं सपोर्ट प्रोव्हाइड केलेला असतो. म्हणजे ह्याच्या भोवतीनं आपल्याला काय बघायला मिळतील? सी शेप कार्टिलेजेस बघायला मिळतील. हे किती असतील? दिस कार्टिलेजेस आर ऑलमोस्ट 16 to 20. ओके, आणि कसे असतील? 16 to 20 सी शेप कार्टिलेजेस. कार्टिलेजस रिंग्स आपल्याला इथं बघायला मिळेल. ओके, अशा पद्धतीनं हे ट्रॅकिया बघायला मिळेल. देन ह्या ट्रॅकियाची जर आपण लेंथ बघितली तर ही लेंथ सर्वसाधारणपणे 20 सेंटीमीटर आपल्याला बघायला मिळेल. आणि विड्थ जर बघितली आपण तर ही विड्थ सर्वसाधारणपणे 2.5 सेंटीमीटर आपल्याला बघायला मिळेल. याचं एकच काम असेल, जे नोजमधून आलेली एअर आहे ह्या एअरचं कंडक्शन करणं. ओके, दिस इज फंक्शन ऑफ ट्रॅकिया. ओके, पुढे गेलो आपण तर ह्या ट्रॅकियाचे 2 ब्रँचेस होतात. एक राईट साईडला होईल, दुसरी लेफ्ट साईडला होईल. अँड दिस इज कॉल्ड ॲज द आवर नेक्स्ट स्ट्रक्चर इज ब्रॉन्काय. ब्रॉन्काय इज समवॉट लाईक ट्रॅकिया. ब्रॉन्काय पण काय असणार आहे? एक पाईप असणार आहे. ह्या पाईपमधून एअर फ्लो होईल. अगेन कोलॅप्स होऊ नये म्हणून ह्याला पण सी शेप कार्टिलेजचं इंटरनल कव्हर असतं, जेणेकरून ती पाईप कंटिन्युअसली ओपन राहील. ओके, दिस इज वॉट अबाउट ब्रॉन्काय. आता ह्या ब्रॉन्काय जे असतात, राईट ब्रॉन्काय एंटर्स इन टू द राईट लंग्स अँड लेफ्ट ब्रॉन्काय एंटर्स इन टू द लेफ्ट लंग्स. ॲज वी नो देर आपल्याला 2 लंग्स आहेत, एक राईट लंग आहे आणि दुसरं असणार आहे ते लेफ्ट लंग्स आहेत. आता काय होतं बघा, पुढे हे स्ट्रक्चर मी इथं थोडंसं एनलार्ज करून दाखवतो. सपोज दिस इज आवर लंग्स आणि ह्या लंग्समध्ये ब्रॉन्काय एंटर झालेलं आहे. ओके, आता एंटर झाल्यानंतर काय होतं, जसं रूट्सला ब्रँचिंग होतं तसं ह्या ब्रॉन्कायचं प्रायमरी ब्रँचिंग होईल, देन सेकंडरी ब्रँचिंग होईल, देन टर्शियरी ब्रँचिंग होईल. ओके, टर्शियरी ब्रँचिंग होत असताना किंवा जसं जसं पुढे पुढे ब्रँचिंग होत जाईल तसं तसं त्याचा डायमीटर आपल्याला कमी झालेला बघायला मिळतो. अँड धिस टर्शियरी ब्रांच इज कॉल्ड ॲज द ब्रॉन्किओल. ब्रॉन्किओल. आता इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ट्रॅकियाला कार्टिलेजचा सपोर्ट आहे,
ब्रॉन्कायला कार्टिलेजचा सपोर्ट आहे, पण ब्रॉन्क्युओल्स डोंट हॅव कार्टिलेज. ओके, ब्रॉन्क्युओल्सला कार्टिलेजचा सपोर्ट असत नाही, त्यामुळे तर आपलं लंग्स कसं असतं, सॉफ्ट असतं. दिस इज व्हॉट अबाउट ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युओल्स. ओके, देन आता जर आपण बघितलं तर हे ब्रॉन्क्युओल्स आहेत, ह्या ब्रॉन्क्युओलचा जो एंड आहे, दिस एंड हॅज ग्रेप लाईक स्ट्रक्चर और बलून लाईक स्ट्रक्चर विच इज नोन ॲज द अल्व्हिओलाई. ह्याला काय म्हटलं जातं, अल्व्हिओलाई. नेक्स्ट पार्ट इज आवर और नेक्स्ट स्ट्रक्चर इज अल्व्हिओलाई. अल्व्हिओलाई इज अ बलून लाईक और ग्रेप लाईक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट ॲट द टर्मिनल एंड ऑफ द ब्रॉन्क्युओल्स. ओके, अँड इट ब्रिंग्स अबाउट एक्सचेंज ऑफ गॅसेस. जर आपण हे अल्व्हिओलाई जर एनलार्ज केलं, ओके, हे अल्व्हिओलाई जर आपण एनलार्ज करून बघितलं तर हे आपल्याला कसं बघायला मिळेल, अशा पद्धतीनं बघायला मिळेल. जे काही नोजनं घेतलेली एअर आहे किंवा नोजनं घेतलेला ऑक्सिजन आहे तो फायनली कुठं पोचेल, अल्व्हिओलायमध्ये. अँड धिस अल्व्हिओलाई इज सराउंडेड बाय व्हेरियस ब्लड कॅपिलरीज. ओके, ही वॉल आहे अल्व्हिओलायची. दिस वॉल is very thin for the purpose of exchange of gases. okay, means इथं जे काही ब्लड असेल, अल्व्हिओलाच्या भोवतीनं असणाऱ्या कॅपिलरीजमध्ये असणारं जे काही ब्लड असेल त्या ब्लडमध्ये ब्लड इज रिच इन CO2 अँड अल्व्हिओलाई, एअर इन अल्व्हिओलाई इज रिच इन O2. मग काय होणार आहे, ॲज पर आपल्याला माहिती आहे हायर कॉन्सन्ट्रेशनकडून फ्लो लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे होतो. इथं CO2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, इथं CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. इथं O2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, इथं O2चं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. त्यामुळे काय होईल, कॅपिलरीजमधला CO2 अल्व्हिओलायमध्ये जाईल आणि अल्व्हिओलायमधला ऑक्सिजन कुठं येईल, कॅपिलरीजमध्ये, लंग कॅपिलरीजमध्ये, आणि त्या कॅपिलरीजमधून संपूर्ण बॉडीमध्ये ऑक्सिजन सप्लाय केला जाईल. दिस इज व्हॉट अबाउट अल्व्हिओलाई. जर आपण ह्याचा थिकनेस बघितलं तर थिकनेस किती असेल, 0.001 मिलीमीटर. ओके, आणि डायमीटर जर बघितला हा असेल याचा थिकनेस. ओके, आणि जर आपण ह्याचा डायमीटर बघितलं ओव्हरऑल तर डायमीटर किती असेल याचा, 0.01 मिलीमीटर डायमीटर. ओके, हे असेल हे अल्व्हिओलायचं इन्फॉर्मेशन. ओके, आता आपल्याला लास्ट पार्ट बघायचा आहे, दॅट इज द लंग्स. ओके, next part is our last structure belonging to the human respiratory system, that is lungs. lungs मध्ये जर आपण बघितलं तर लंग्सचा नंबर मीन्स आपल्या बॉडीमध्ये लंग्स किती असतात, 2. राईट लंग अँड लेफ्ट लंग. राईट लंग हॅज 3 lobes अँड लेफ्ट लंग हॅज 2 lobes. ओके, लक्षात ठेवायला इझी आहे. राईट उजवा 3, उजवामध्ये 3 वर्ड्स आहेत त्यामुळे आपण 3 lobes लक्षात राहू शकतं. डाव्यामध्ये 2 आहेत, आपल्याला 2 lobes लक्षात राहू शकतात. ओके, देन हे झालं नंबरिंग. त्याच्यानंतर हे आपण लोब्स बघितले. त्याच्यानंतर आपण बघणार आहे तो कलर. आता लंगचा कलर कसा असेल, लंगचा कलर असेल पिंक. ओके, किंवा पिंकिश. देन लंग जर आपण बघितलं तर लंग्स लोकेशन म्हणजे लंग्स एक्झॅक्टली कुठं असेल, ॲज युजल आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना लंग्स कुठं असणार आहे. इट इज प्रेझेंट विदिन द थोरॅसिक कॅव्हिटी. हे कुठं प्रेझेंट असणार आहे, थोरॅसिक कॅव्हिटी. ओके, आता जर आपण लंगचं स्ट्रक्चर बघितलं तर समवॉट हे लंग्सच्या भोवतीनं आपल्याला एक कवर बघायला मिळतं. जसं आपण हार्टमध्ये बघतो, हार्टच्या भोवतीनं कवर असतं ज्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो, तसंच लंगच्या भोवतीनं पण कवर असणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज द प्ल्युरा. ह्याला काय म्हटलं जातं, प्ल्युरा. आणि इथं ह्यामध्ये जे काही स्पेस असेल, मध्ये जो गॅप असेल तिथं फ्लुइड प्रेझेंट असतं. दॅट फ्लुइड इज कॉल्ड ॲज द प्ल्युरल फ्लुइड. फ्लुइडला म्हटलं जातं प्ल्युरल फ्लुइड, ज्याचा रोल किंवा ज्याचा काय म्हणू आपण त्याला उपयोग कशासाठी केला जातो. जर आपल्या निमोनायटिस असेल किंवा कुठल्या व्हेरियस लंग्स डिसीजेस असेल तर ते चेकआउट करण्यासाठी, रूल आउट करण्यासाठी हे प्ल्युरल फ्लुइड काढलं जातं आणि त्याचं ॲनालिसिस केलं जातं. जसं आपण बघितलं, समजा हे राईट लंग्स असेल तर राईट लंग्सला किती लोब्स असतील, 3 लोब्स असतील. लेफ्ट लंग्स असेल तर त्याला किती लोब्स असतील, 2 लोब्स असतील. हे एंटर्ड होणार आहे, जसं इथं ब्रॉन्काय एंटर होईल, त्याच्या डिव्हिजन्स होतील, ब्रॉन्क्युल्स तयार होतील, ब्रॉन्क्युलच्या एंडला ग्रेप्स लाईक स्ट्रक्चर तयार होईल. दॅट इज कॉल्ड ॲज द अल्व्हिओलाई. आणि अल्व्हिओलायमधून आणि ब्लड कॅपिलरीजमधून दोघांमध्ये ऑक्सिजन आणि CO2चं एक्सचेंज झालेलं बघायला मिळतं आपल्याला.
दिस इज ओव्हरऑल आवर ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम. ही आपली असणार आहे ते रेस्पायरेटरी सिस्टीम बघायला मिळेल इथं. ओके, तुम्ही एवढाच पार्ट केअरफुली रीड करा, त्याच्या नोट्स काढा आणि जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते एका कागदावरती लिहून ग्रुपवरती फॉरवर्ड करा. मग आपण संध्याकाळी तुमचे जे काही डाऊट्स आहेत त्या डाऊटचा आपण डाऊट सॉल्विंगचा एक सेशन घेऊया. ओके, थँक्यू.